मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रो मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं देवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्म जन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। हे कुमठा शहरांतू अर्थात कुंभपुरांतो आईल निमित्ताना प्रिय गुरुवर्य स्वाम्यां सहित 5 देवस्थानाचे संदर्शन करचे तसले अवकाश देवान अनुग्रह केले। हे सांगचे कारण कसन की म्हळ्यार मनुष्यांतू मनुष्य जिवनांतू आपल्याला संबंधी लोकांक पळयल्यार आपल्याला आप्त बंधू तांकां पळयल्यार खुशी जाता। आमगेलो हो आयला आमगेलो तो आयला अशें म्हूण। तशीच संन्यासी जावन घेनाशिल्ले आमकां देवाल संबंध जावन घेनाशिल्ले हे देवस्थान पळयल्यार खुशी जाता। आज हे कुंभापुरांत आशिल्ले हे 5 देवस्थानाचे पळोवन आमकां अत्यंत प्रसन्न जाल्लो आसा। प्रिय स्वाम्याना अक्षय तृतीया दिवसू सांज वेळारी तांगेल्या प्रवचना संदर्भारी प्रिय इंदिराकांत तीर्थ स्वाम्याना हांग मुक्काम जाला की ना म्हणून इतिहासांत आसा की ना म्हणून गोतना अशें म्हणून स्वाम्यान तेन्ना व्यक्त केल्ले। तर आज एक मात्र सांगीत कसन की म्हळ्यार असल परोपकारी अभिनव इंदिराकांत तीर्थ स्वामी हे शांतेरी कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण देवस्थानात मुक्काम करता आशिल्ले म्हणून सांगचे जावे। आज हेची एक संदर्भारी उभय स्वाम्याक हाताक नवरत्नाचे भूषण अर्पण केले तुम्ही। हे भूषणांतू 9 रत्न मात्र साची। तर आमगेल्ले काना हाजीकिंत होड कसन की म्हळ्यार तुमगेल तसले प्रिय शिष्य वर्ग असल अमूल्य अनर्घ्य रत्न हे कुमठा शहरांत आशिल्ले निमित्तान आमगेले शोभ वाडिल्लो आसा। कित्याक की म्हळ्यार नवरत्न हाताक शोभ करताले तरी शिष्य आसल्यार ते गुरूक शोभतके। तेतकून आमगेले प्रिय स्वामी केन्नाय सांगता उरताच शिष्यच गुरुला गुरु पदवी देतो म्हणून। आनी आज हांगा आयिल्ले उट्टू शिष्य वर्गां पळयले निमित्तान आमकां ही प्रसन्न दिसता आसा। हे एक वारांतू हांगाचे कार्यवैखरी आनी पळोवन कार्यक्रमाचे उत्सवाचे प्रति एक कार्यक्रम पळोवन मना प्रसन्नते जाता आसा। हे सांगचे कारण कसन की म्हळ्यार रामायणांतू केन्ना प्रभू रामचंद्राक सेतू बांदूच उरता तेन्ना ताणें वानर समूहा लोकाले सहाय घेवन ताणें सेतू बांदता। प्रभू रामचंद्रान मन्न केलेले असल्यार एक संकेतानच होड सेतू बांदूं येत आशिल्ले तरी तशी केलें ना। कितें केलें ना की म्हळ्यार जगाक एक शिक्षण कर का कसाने एक होड काम असल्यार 4 लोकांक घेवन तांगेल प्रीती विश्वासानंतू आमी ते काम करका म्हणून घेवन प्रभू रामचंद्रान त्रेतायुगांत आमकां दाखोवन दिल्लो। तशीच हे एक
सार्ध पंचशतमानोत्सव असल होड कार्यक्रम वैकेची कुमटाचे लोकाले एक सहकार एक संघटित शक्ती निमित्तानची परिपूर्ण जाल्ल्या जना हे एक कार्य अत्यंत यशस्वी रितीरी पूर्ण जाता म्हणून आमकां विश्वास आसा. अनेक कसन की म्हळ्यार कलियुगांतू एक वाक्य सांगितलं, संघे शक्ती कलियुगे के. कलियुगांतू संघटना शक्तीची अत्यंत मुख्य शक्ती के. संघटन ना जलरी असल होड्डोड कार्यक्रम करचक जायना. उदाहरणेक एक यजमान आले की 2 श्वान आशिल्ले. श्वान म्हळ्यार सुणे परस्पर विरोधी. एक श्वाना पळयल्यार अनेक श्वाना जायना, अनेक श्वाना पळयल्यार अनेकल्या जायना, परस्पर विरोधी. तेतकून यजमानान आलोचन केलें हांकेक शिकोवका म्हणून. तेतकून ताणें दोगी सुण्याक म्हळ्यार श्वानाक खाण घालें. एकल्याक ह्या दिकान घालें आनी एकल्याक ह्या दिकान घालें. तर तांकां खाली सोडना. दोगी लोकांक गळ्याक एक तुदीर त्या सुण्याक बांदलें आनी एक कडेन ह्या श्वानाक बांदलें. कडेन दोनी लोक आहार घाले न्ही, खावचे गेले. एकले श्वान त्या दिकान खावचे गेल्यार हे श्वाना तांडून घेवन थंय वता. कडेन अनेक श्वान त्या दिकान खावचे गेल्यार आनीक ह्या श्वानाक घेवन वता. अर्थात अशी परस्पर तांणी झगड करता उरताच. दोगी लोक खावचेक मेळना, कितलेकी प्रयास करताच, जायना. कडेन थकले. दोगी लोक परस्पर आयले. परस्परांतू तांणी उलोवन दोनी श्वान एक कडेन गेले. थंय चुटू खाल्ले. थंयच्यान ह्या दिकान आयले, हांगा चुटू खाल्ले. अर्थात आमी अशी परस्पर प्रीती विश्वासान आमी उरल्यार आमी कसनय करचे जाता म्हणून घेवन. तसल प्राणी आमकां केन्ना शिक्षण दिता म्हळ्यार देवान आमकां बुद्धी दिले. मनुष्य ज्ञानवंत जावन घेवन देवान आमकां बुद्धी दिलतना आमी ही अशी परस्पर प्रीती विश्वासान देवाला काम केल्यार देव प्रसन्न जावन देव आमगेलं काम करून घेवन आमगेलं कश्ट उठू निवारण करता. हे उठू संदर्भ उत्सवा निमित्तान आयला. आता उठू लोकांक एक प्रश्न येता, उत्सव कितें जावका, उत्सवा महत्व कसन आहे, उत्सवा आयल्यार आमकां कसन प्रयोजन जाता, अशी अनेक प्रश्न मनांत येता उरता. हाजी एक उत्तर कसन की म्हळ्यार हे उत्सवा निमित्तान अनेक गांवांत अशी लोक आजी त्या उत्सवा निमित्तान ते देवील दर्शन घेवचे येतात. आजी पळया मैसूर, शिरसी, एक दिकान हुबळी, एक दिकान येल्लापूर, अशी अनेक गांवतुल्यान लोक आयिल्ले आसा. कसल्याक एक उत्सवा निमित्तान. ह्या उत्सवा आयिल्ल्या निमित्तान आपल्याला कुलदेवस्थानाल संदर्शन जाता. आणि त्या संदर्शना संदर्भात गुरुल उपस्थिती आशिल्ल्या जना गुरुल सेव जाता, तांगेल संदर्शन जाता, परस्पर कुळावी लोकाल भेट जाता, परस्पर प्रीती विश्वास वाढता. अशी वाढताची हे इतली न्हयशी प्रति एक लोकाले जीवनांतू आपल्या म्हालगड्यांक पिंड दिवकाके श्राद्धा संदर्भारी पिंडदान केल्यारी तांणी तृप्त जाता के. हे इतले न्ही, त्या उत्सवा संदर्भारी आमी हरी गुरुल सेवा केल्यारीही त्या मालगड तृप्त जाताच. आमगेले कुळ आमगेलो वंश आज उद्धार जाल्या म्हणून घेनो तांणी मनांतू तांणी लेखता उरताच. आणि तांणी संतृप्त जाल म्हळ्यार तुम्ही ही मुखारी जीवनांतू सुखमय जावन घेनो जीवन करचे जाता. मनुष्याला म्हणणं
मन कशी उरता म्हणून पळया तुम्ही. एक आंगडींत वचा, त्या आंगडीक गेलतना तो यजमान येवन गेलो उद्दा दिता, बसकारसिता, ಚಹಾ ದಿತ್ತ, ಚಹಾ ನಕ್ವೆ ಕಾಫಿ ದಿತ್ತ. ಎರಡೂ ಬೇಡ ಮಳೆ ಕೂಡನ ಡಯಾಬಿಟೀಸ್ ಇದೆಯಾ, ಶುಗರ್ಲೆಸ್ ಕಾಫಿ ಕೊಡ್ತೇನೆ, ಶುಗರ್ಲೆಸ್ ಟೀ ಕೊಡ್ತೇನೆ, कोल्ड ड्रिंक्स अशी अनेक रितीरी तांकां उपचार आतिथ्याने करता. ह्या पळोवन आमकां कसं दिसता की म्हळ्यार आमगेले एक अंगडीन तो आमी अशी केल्यार ग्राहकांनी उठो आमगेले अंगडी येता म्हणून घेवन आमी लेखताचे. हाका सांगचें कारण कसन की म्हळ्यार आमी एक देवस्थाना वताचे, थंय एक व्यक्ती 10 तास भजन करता. ताका पळोवन आम्ही 10 तास भजन करका म्हणून आम्ही केन्नाही मनान तो आलोचना करनाच. कित्याक हे मन म्हळ्यार तशीच केलो विशय मन ग्राह्य करनाके. आता जगन्नाथ शेणेन मामान तांणी तशी सांगिल्ले, आज हे उत्सव हांगाच पळोवन मैसूरांत कर का अशी जाव का म्हणून घेवन सांगिल्ले. हाजे कारण कसन की म्हळ्यार हे कुमठांतू तुम्ही उत्सव केल्ले निमित्तान आजी तांगेल मनांतू एक अभिव्यक्ती आयल्या, आमी वयके मैसूरांत करका म्हणून. हेचीच उत्सवाचें म्हत्व म्हळ्यार हांगा आयिल्ल्या लोकांन आमी वयके प्रतिवर्ष आमगे घरांतू की नाजाल्यार आमगेले कुलदेवस्थानान की नाजाल्यार ते कमिटी सांगून तुम्ही वयके अशी एक नाजाल्यार एक कार्यक्रम करका, आमकांही आमंत्रण दिवका म्हणून घेवन तांकां एक सांगचें तसलें एक स्फूर्ती, एक आदर्श यज्ञानुष्ठान हांग जाता आशिल्ल्या निमित्तान हे कुमठा शहराक एक प्रथम स्थान स्वामीन सांगिल्लें जेन्ना तांतू चूक जायना. आतां हें उठू जाल्यार उत्सवा म्हत्व जाल्यार उत्सवा संदर्भारी गुरुल उपस्थिती जावका जाय. गुरु कितें जावका, गुरुल महत्व कसं नाही असे अनेक प्रश्न येतात. त्यातून शास्त्रांतू सांगिलस, हरौ रुष्टे गुरुस्त्राता, गुरौ रुष्टे न कश्चन, गुरौ तुष्टे हरौ तुष्टो, गुरुर्द्वारा विमुक्ती दहके. देव जाल्यारी कोपल्यारी, असमाधान जाल्यारी आमचेरी गुरु रक्षण करता. आमकां देवा सांगून देवा कडच्यान प्रसाद दिवन आमकां रक्षण करता. तर गुरुचें असमाधान जाल्यार देव वयके येना. तर तुमी गुरूक संतुश्ट केल्यार देव संतुश्ट जातके आनी गुरुल द्वाराची आमगेले मुक्तीके. आनी गुरु केन्ना संतुश्ट जाता, देव संतुश्ट जालो. देव केन्ना संतुश्ट जाता, म्हालगड संतुश्ट जाले. आनी म्हालगड केन्ना संतुश्ट जाता, आमगेले वंशजांत आशिल्ले उट्टू लोकांचेर तांगेले कृपा दृश्टी उरून तुमगेले जीवन वयके अत्यंत सुखमय रितीर कसने कष्ट यानाशी तांणी पळोवंक घेतात. तेतकून प्रति एक हाका एक ना जाल्यार एक गांठी आसा. खंयचे एक कोंडी गेल्यार माळ जायना केन्ना. उट्टू माळ्याक कोंडी जावपाचीच. तेतकून एकल्याक सोळ्यार आमकां तें फल मेळना. गुरू कशें की म्हळ्यार एक झाडाक उदक घालका, उदक घाल्यार मात्र फल दिना तें. ताका सार घालका, गोब्बर घालका. अर्थात उदकही घालका, गोब्बरही घालका. खाली गोब्बर घाल्यारही फल मेळना तितलें. तशीच आमी देवाल सेवकही करका. खाली देवाल सेवा केल्यार जायना, गुरुल सेवाही करका. खाली गुरुल सेवाही करचे जायना, हरील सेवाही करका. अर्थात परस्पर हरी गुरुल सेवा जाल्यार मात्र आमगेल्या जिवनांत आमी मुखार वर्शी जाता. कशी झाडाक उदक आनी सार पळ्यार आमकां फल मेळटा म्हणून विश्वास आसा की तशीच गुरुले आमी सेवा आनी तशीच हरील सेवा केल्यार आमी मुखार वच्चे जाता म्हणून घेवन हांगा बशिल्ल्या अनेक लोकांना सांगून दिल्लो आसा. हेची एक पुरो गुरुल महती कसं ना म्हणून सांगचें कळटा.
एक मुई आपल्याक चंद्रा कापुडका म्हणून दिसलं की मुई खंय उरता चंद्र खंय उरता अजांतर फरक जायना अशक्य अशी दिसता तरी शक्य जाता. एक मुई फुलाचेर बसले, एक व्यक्तीनं त्या फूल ईश्वराला माथ्यार दवरले आणि थंयच्यान मुई वचून चंद्रार बसलो. अर्थात हे सांगचे कारण कसें की म्हळ्यार हे मनुष्य म्हणले ही मुई आमकां सद्गती म्हळ्यार देवाल दर्शन हरशी जातवे. मुई हरशी चंद्रार चढचे जायना, पुष्पाचे सहाय्य घेतले. तशीच आम्ही जाल्यार देवाल दर्शन घेवका जाल्यार असल तेजस्वी धीमंत स्वाम्याला आश्रय घेऊनच आम्ही त्या देवालयाक वच्चे जाता. हांगेल ते उपस्थिती आशिल्ल्या जना ते मात्र साध्य आणि कोणालेगीय जायना. हांगा यज्ञ याग जाता आसा आमकां महाभारताचो उडगास येतास. कित्याक की म्हळ्यार सकाळी तुल्यान सुप्रभातांतल्यान प्रारंभ करून कडेर कुलदेवस्थानात महापूजे यज्ञाराधना वैदिक वर्गांतुल्यान पारायण अतिरुद्र रुद्रा पारायण अन्न संतर्पण गुरुभिक्षा गुरुपादपूजा अशी सांजेरी भजन आता उत्सव रथोत्सव अशी अनेक कार्यक्रम जाताशील पळेल निमित्तानं हांगा कस की राजसूय याग चलतास की अशी म्हणून आमकां भास जाता आसा. कित्याक की म्हळ्यार राजसूय यागांतू वेदव्यासू कृष्णू आणि परशुराम देवांक तांगेल स्वरूपा आपून यज्ञाराधन केल्या म्हणून महाभारतांत आसा. हांगाही त्याची चलता आसा. कलियुगांतू कृष्ण परशुराम क्षेत्र परशुराम आयलो आणि गुरुर अंतर्यामी वेदव्यासू अर्थात गुरुल उपस्थिती ह्या उपस्थितींतू ह्या यज्ञाराधन जाता निमित्तानं हे एक राजसूय याग म्हणत. त्या राजसूय यागेंतू यजमान जावन ते पांडव बशिले आणि हांगा हे राजसूय यागांतू तांगेल तसले सत्कर्म करताले धर्म मार्गार चलता आसले. तुम्ही म्हणले पांडव तुम्हीच यजमान. थंय अग्रपूजा कृष्णाक जाल्यारी हांगा अग्रपूजा गुरुल अंतर्यामी वेदव्यास कृष्णाक अग्रपूजा. हे निमित्तानं हे खरेची एक राजसूय याग म्हणत आणि हे राजसूय याग केल्यार कसन एक फल श्रुती स्मृती पुराणोक्तान सांगिल आसा. ते उठू फल हे कुळावी महाजनाक प्राप्त जावो अशी आमी देवचरणी प्रार्थनाही करताची. आम्ही अनेक कुलदेवस्थान पळयलें आसा तर खंयचे कुलदेवस्थाना मुखारी कलियुगाचो तारक म्हणून प्रसिद्ध जाले व्यंकटरमण देवालय हांव खंयी पळयलें ना. हांगा येद्राक शांतेरी जाल्यार येद्राक व्यंकटरमण असले एक देवालय एक वास्तू आशिल्ला जना कुंभापुराक एक देवभूमी म्हणून सांगल्यार चूक जायना. हे उठू जाले जीवनांतू अनेक कष्ट नष्ट जाता उरताचे तरीही जीवन म्हळ्यार कसन म्हणून आमी एक 2 उतरांतूची सांगताची. लाईफ इज लायक मॅथमॅटिक्स के गणिता सारखी. फ्रेंड्स आर टू बी ॲडेड. सज्जन लोकांक आमी प्रवेश घेवका तांकां प्रवेश दिवका. एनिमीज आर टू बी सबट्रॅक्टेड. आमगेलो कोण दुश्ट करतात दुर्जन लोकांक भायर काडका. सॉरोज शूड बी डिवायडेड. आमगेल दुःख इत्यादी उरता ते भागाकार करका. 10 क 2 भागल्यार 5 जाता
तशी दुःख तुम्ही भागल्यारी दुःख कमी जाता. हॅपीनेस मस्ट बी मल्टिप्लाइड के. सुख 5 आयले त्याची 2 हांतू गुणाकार केल्यार 10 जाता. आमगेले 5 सुख असल्यारीही आम्ही ते 10 करता. अशी जीवनाची एक हितोक्ती सांगितलंस. तशीची एक भीग आणि चावी. भिगा चावीक उजव्याक फिरल्यारी चावी उघडता आणि त्याची बिगा चावी आम्ही दाव्याक फिरल्यारी बंद जाता. हे हृदय म्हणलं वै के भीग. हे मन म्हणलंच पळय चावी. हे मन आम्ही जगताकडे संसाराकडे आम्ही फिरल्यारी आम्ही बंधना पडताच. आणि ह्याची मन हरी गुरुले कितें फिरल्यारी आमकां बंधनांतल्यान मुक्ती मिळता. आणि ह्याची तुम्ही केल्यारी निश्चित जावन गे न्हू तुमकांही ते सद्गती प्राप्त जाता म्हणून आम्ही सांगताच. फायच्या दिवसाक नौका विहार असे अनेक मुकावील 4 दिवस उत्सव असा. आता हे एक 7 दिवस उत्सव खंयचे रितीर कसन एक तंत्रयानाशी परिपूर्ण जाले तशीची मुकावील 4 दिवसा ही उत्सव अत्यंत विजृंभण वैभवपेत जावन घेऊन परिपूर्ण जावं अशी देवचरणी प्रार्थना करता. देव सगळ्यांक बोर करो. कुमटा शहरांतू नित्य निरंतर जावन क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करता आमगेल परिभाषणाचा मी समारोप करीतच.